शिवसेनेसोबतच्या युतीची चर्चा घडवून आणत स्वतःची बार्गेनिंग पॉवर त्यांनी वाढवली आहे का? मात्र मला असं वाटतं की त्यांनी काय करावं किंवा त्यांनी काय करू नये हा त्यांचा प्रश्न आहे. शिवसेना ही काही परजीवी नाही. शिवसेना स्वतःची लढाई स्वतः लढणं अधिक जाणते. फक्त शिवसेनेवर हा महाराष्ट्राचा शब्द येऊ नये. महाराष्ट्राने उद्या शिवसेनेला प्रश्न विचारू नये की जेव्हा राज ठाकरे तुमच्याकडे युतीसाठी यायला तयार होते तेव्हा तुम्ही का तत्पर झाला नाहीत. तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे की होय, आम्ही ती सकारात्मकता दाखवली, आम्ही ती तत्परता दाखवली. आमच्याकडून वारंवार तो प्रतिसाद, ती साथ दिली गेली. महाराष्ट्र त्याला साक्षीदार आहे. याच्या उपर त्यांनी काय भूमिका घेतल्या किंवा त्यांनी काय पद्धतीचे ट्विस्ट खेळत गेले हेही महाराष्ट्राने बघत आलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की उद्या महाराष्ट्र आमच्या संबंधाने कुठल्याही बाबतीत साशंक असू शकत नाही. दोघे बंधू एकत्र येतील अशी चर्चा सुरू झाली होती तेव्हा उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं की राज ठाकरेंनी महायुतीतील नेत्यांच्या भेटी टाळाव्यात. मात्र थेट राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या एकत्र येण्याच्या चर्चेवर हे विरजन नाही का? एक लक्षात घ्या. एकदा मनसे प्रमुखांनीही मध्ये असं म्हटलं की शिवसेना पक्षप्रमुखांनी काँग्रेसचा हात सोडावा. आम्ही तेव्हाही म्हटलं होतं की जर दोन भावांचे हात एकमेकांच्या हातात आले तर कुणालाही इतर दुसऱ्या कुणाचा हात हातात घेण्याची गरज पडणार नाही. परंतु राज ठाकरेंच्या भूमिकांचं एकूण परीक्षण करताना ही गोष्ट दुर्लक्षून चालणार नाही की मनसे प्रमुखांच्या भूमिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगळ्या असतात आणि विराम काळातल्या अत्यंत वेगळ्या असतात. लोकसभा विधानसभा निवडणुकीत ज्यांनी कुंभमेळ्याबद्दल चकार शब्द काढला नाही त्यांनी विराम काळात मात्र गंगेचं पाणी आणि अशुद्धता यावर आपली भूमिका मांडलीच होती की, किंवा पहलगामवरच्या भूमिका जे विराम काळामध्ये ते घेत आहेत त्या सगळ्या भूमिका आत्ता मात्र म्हणजे ऐन निवडणुकीच्या काळात पुलवामा, पठाणकोट आणि उरी याबद्दल त्यांनी प्रश्न विचारले नाही. त्यामुळे मनसे प्रमुख विराम काळात काही वेगळी भूमिका घेतात आणि निवडणूक काळात काही वेगळ्या भूमिका घेतात हे आता महाराष्ट्राला परिचित झालं.